पाचव्याचं उत्तर दाखव ना मला. मी नाही सांगत. मला आणि आता मला लिहू दे. काय पाचव्याचं उत्तर दे ना. तुला दुसऱ्याच येतं काय? नाही लिहू दे मला. अरे मला सांग ना, नाहीतर मला तुझ्या परवाने पास कर. अरे सर येतील. जा की तुझ्या जागेवर जा. मुकुंद बोराटे. काय चाललंय? काय नाही सर, ते पेन खाली पडलं होतं. पेन धराय येत नाही ना, लागलाय शिकायला. बस जागेवर. ह्या खेपेला काय पडलंय? आता पेन ह्या साईडला पडलंय सर. इकडं आण तुझा पेन. तू बोटानल ही पुढचा पेपर. उगा पेन शोधण्यात तुझा वेळ वाया जायला नको. हा, अन्म हिरविनीचा बाप साक्षात विलन आपल्या पोरीचा हात धरतो आणि तिला फरफटत घराकडे घेऊन जातो. अय चोप बैठो. हिरो हे समद बघत उभाय. तो तिला सोडवायला पुढे येणार. तेवढ्यात बापाचे भाडोत्री गुंड काट्या घेऊन एक एक करून त्याच्या समोर येतात. हातच्या मायला. हा मी नाही, माझा डमी पडलाय. मी तिथं पलीकडं सावलीत सरबत पीत बसलोय. आणि मग पुढं हिरविनीच्या घराच्या पाय. आणि मग हिरो म्हणजे मी असा धावत जातो आणि तिच्या घरासमोर जाऊन थांबतो. हिरवीन म्हणजे पाया. ही हिरवीन समजा बघत माझ्यासाठी टिपा गाळते. समद्यांना असा मातीत लोळवून मी तिच्या सज्जाखाली उभा. आणि मग पुण्यांदा सज्जा शेजारल्या जिन्यावरला मी असा सार 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 करत वर चढतो आणि हिरविनीला बोलावतो. बाबा निघून जा. काय? आणि मग मी हिरविनीचा हात धरतो आणि ज्या जिन्यानं वर आलो त्या जिन्यानं तिला खाली घेऊन जातो. ती माग बघती एक वार तर सज्जात तिचा बाप शेल्यानं डोळे पुसत उभा. हे लय भारी लाग्या, आपल्याला लय आवडलंय. हळूहळू हिरविनीला घेऊन मी गावाच्या दिशेनं निघतो आणि गावात बघतो तर काय, गावात सर्वी दोस्त मंडळी माझी वाट बघत उभे. जसे ते मला बघतात तसे ते मला उचलतात. अरे उचला ना. राग्या लय भारी. राग्या तू डान्सर आहे. कसली भारी ऍक्टिंग करतो तू. तू पिक्चरचा हिरो असायला पाहिजे. आहे का नाही मुख्या? हा खरंय. हे असं कोणाला जमतं का बोलाय? हा, तो तुझ्या मागल्या पिक्चरचा हिरो हेकने. त्याला बोलता येईना, डान्स करता येईना. नुसता आयटम फोटो डुंगा इकडून तिकडे आली म्हणजे काय डान्स झालो रे? अरे बाबा, पण तरी हिरो त्योच आहे ना. पण तू बघ बाळा, एक दिवस असा येईल का नाही, माझा बाप ज्या थिएटरात टॉर्च मारत शिट दावत हिंडतो का नाही,
त्या चिटावर बसून तो माझा पिक्चर बघा. हा, सुपरस्टार रघुनाथ हिवाळे. राग्या, तुझी बरोबरची हिरवीन तुझ्या अंगाला झटत तुझी पप्पी मागल आणि मग तुमचं पावसातलं गाणं पब्लिकला येड लागल तुमचे लवशीत पाहून. तिकीट बारीवर ही नुसती झुंबड आणि मग माझं दसकपीस सुरू. मायला मी इतका धंदा करेन ना राग्या का तुझं पुढलं पिक्चर मीच काढन बघा. हा, आणि मग तुझ्या ऍडमिशनच्या दुकानाचं आणि बाकीच्या धंद्याचं काय? हा? अरे येडा का तू? हा, बिझनेस कधी एकच एक नसतो करायचा. एकातून दुसरा, दुसरातून तिसरा असं पाहिजे राग्या. भावा, मी इतका मोठा बिझनेस करेन ना काही एक दिवस अख्खं कुळपे माझ्या भोवती गुळाला मुंगळ चिटकावत तसे येतील बघ समजे. पण आपली दोस्ती तशीच राहणार आहे. हा, मग आपल्या दोस्तीचे किस्से पेपरात छापून आणल मुकुंद. एक बिझनेसमन आणि एक सुपरस्टार. एकाच गावचे दोन वीर पेपरात एकदम हेडलाईन. हेडलाईट नाही रे बाळ्या, हेडलाईन न. अरे ते काय, ते मुक्या घेईल पाहून. त्याला ऍडमिशन मिळून दिली ती काय फुकट? मुक्या शिकला म्हणजे आपण शिकल्यासारखंच आहे का नाही मुक्या? काय आहे? हा, काय रे मुक्या, तोंडात काय धरले? अरे या खेपेला पण वारी करतोय मी. म्हणजे अभ्यास काय डोसक्यातच येईना. नेहमीप्रमाणे गोष्ट सुचत होती. मग काय काढली लिहून तीच, आणि मग वर लिहलंय, गोष्ट आवडली तर पास करावी ही विनंती. शाबास गाड्या, हे असे दोस्त आहेत म्हणून जगण्यात मज्जा आहे. नाही तर काय ठेवले या गावात. राग्या, मुक्या, चला कोल्हापूरला जाऊ. आयटम गर्ल राखीचा शो लागलाय, पाहूया चला. कोल्हापूर? मग मी नाही येत, बाप्पा कुठून काढल मला. त्यांना सांगाय जाते कोण, तुला असता नेतो ना असता आणतो बघ. पण ते तिकीट आणि पैसे कोणाकडे आहेत? बघू रे, होईल काहीतरी जुगाड.